नमस्कार मित्रांनो, माझे नाव तुषार सांडे. माझ्या TS मराठी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आलो आहोत रियान फार्म हाऊस पेन जिते या ठिकाणी. हे बघा, ही फार्म हाऊसची एंट्री आहे. आतमध्ये आलो आपण आलो आहोत रियान फार्म हाऊस. हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक फार्म हाऊस आहे. हे फार्म हाऊस पेन पनवेलच्या मध्ये आहे. आंबिवली स्टॉपपासून 2 किलोमीटर आतमध्ये हे फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसला काय मजा केली हे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पहा. इथे बघा, निशांत, किशोर, अनिल जेवण बनवण्यासाठी तयारीला लागले. आणि हे कटले, तळ्यातील मासे, याला गावकरी कटले म्हणतात. हे बघा, स्विमिंग पूल सुद्धा आहे. आता मित्रमंडळीने आंघोळ करण्यासाठी सुरुवात केली. मग असे पोहतात स्विमिंग पूलमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता बघा स्विमिंग पूल आणि इकडे सगळे मित्रमंडळी आमची आता आंघोळ करतात. अर्धे मित्र अजून यायचे आणि काही जण आलेले आहेत. आता पाण्यात बघा, सांग मला. मित्रांनी खूप मजा केली पाण्यामध्ये. जाण्याच्या तलावर नाचतात, स्विमिंग पूलमध्ये उड्या वगैरे मारल्या. त्याचे नाचतात सगळे मित्र. बघा, पोहता पोहता एका साईडला इकडे फिश तंदुरीसाठी ज्वाल पेटवण्याचं काम चालू होतं. पेटवत आहेत आणि हे फिश आणलेले आहेत. तळ्यातील मासे कटले, मसाला वगैरे लावून ठेवले होते. आता हे आमचे मित्र ब्रिजेश तंदुरी करायला सुरुवात करते. चिकी रसायने त्यांना भाजली. बघा, बघा कशा प्रकारे भाजत आहेत. अशा प्रकारे मी फिश तंदुरी सुद्धा केली. इकडे खूप धमाल आली. सर्वांनी फिश तंदुरीचा आनंद घेतला, आवडीने खाल्ले. जे मित्र पोहत नव्हते त्या मित्रांनी इथे मदत केली फिश तंदुरी करण्यासाठी. आणि बाकी इतर सर्व स्विमिंग पूलमध्ये मजा करत होते. बघा,
धमाल केली मित्रांनी. पाण्यात मजा करून झाल्यावरती बाहेर डीजेवरती नाचण्यासाठी तयार झाले. सगळे डान्स करतात. इथे फिश आहे प्लेटमध्ये. फिश खातात, डान्स करतात. काही फिश कढईमध्ये फ्राय सुद्धा केले. जे बाकी राहिले ते विलास, जयदीप, सुशांत. हा बघा आमचं किंग रमेश. फुल एन्जॉय. डान्स करून झाल्यानंतर आम्ही जेवणाला सुरुवात केली. पहिले ज्यांचं शनिवारी नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी व्हेज होतं. मटर पनीर, मेथीची भाजी, पापड आणि भाकरी. पहिलं त्यांना जेवायला दिलं. बोल बोल. हाय पाटील आहे बघा, घापूस खात आणि इकडे आहे बघा, हे बघा इकडे चालू आहे पनीर पनीर. अरे देखो अरे ऊपर कर, ये देखो और भी बहुत कुछ बाकी है. देखो काट मटन, ये देखो प्रॉन्स फ्राई और ये घासपूस खा रहे यार. घासपूस ये देखो घासपूस खा रहे. व्हेजवाल्यांचं झाल्यानंतर जे नॉनव्हेज खाणार होते तेच आम्ही सगळे एकत्र बसलो. बघा चिकन, कोलंबी मसाला, या भाकरी. हे आमचे ॲडमिन निशांत यांनी बनवलं जेवण. खूप सुंदर असं जेवण बनतात. हे बघा, हे आमचे निशांत. जेवण झाल्यानंतर गप्पा गोष्टी मारून 11:30 पावणे 12च्या दरम्यान आम्ही पोपटी लावायला सुरुवात केली. पोपटी बघा कशा प्रकारे लावतात ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता. एका बाजूला अमर आम्हाला भूतांच्या गोष्टी सांगत होता आणि आम्ही इकडे दुसऱ्या बाजूला पोपटीची तयारी करत होतो. मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येईल.
त्यामुळे पोपटी लावून पाण्यात ना असं टाक कशाला पाण्यात? ए भाई कशा ओ आणलेला आहे, ओ आणलेला आहे. सर्व असं टाक. प्रकारच्या शेंगा रिक्षामध्ये बसती पडेल आली रिक्षावाल्याने विचारलं काय रे हे पीस खायला मजा आहे अशा प्रकारे पूर्ण भरून झाल्यानंतर वरती भांबरुडीचा पाला टाकून मग डबा बंद करून घेतला जातो. डब्बा उलटा ठेवून त्याच्या आजूबाजूने लाकडं पेटवली जातात. त्या आगीच्या शेकेने तो डब्बा गरम होऊन आतमध्ये शेंगा शिजल्या जातात. हा या पोपटीचा प्रकार आहे. हा तुम्ही बघा. हा डब्बा या आगीमध्ये 20 मिनिटं ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर त्या काढायच्या नाही तर आपल्या शेंगा करपल्या जातात. बघा आता डब्बा काढले ते बघा शेंगा तुम्हाला दिसतात कशा वाफ येते गरम गरम. आणि हे काळजीपूर्वक करायचं नाही तर आपल्याला हात भाजू शकतं. डब्बा गरम असतो पूर्ण आगीमध्ये असतो तो डब्बा. हे बघा कशा मस्त शेंगा शिजल्यात. त्या पोपटीचा सुद्धा आनंद सर्व मित्रांनी छान घेतला आणि मस्त मज्जा आली. खूप सुंदर. हा आमच्या पिकनिकचा पार्ट 1 सॅटर्डे नाईट. संडे पार्ट 2 तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.